ज्या पद्धतीनं विश्वजितने मी सुद्धा विश्वजित दादांच्याच बरोबर आहे आणि विश्वजित दादांच्या विचाराला मी पूर्ण समर्थन करतो। ज्या पद्धतीनं विश्वजितने ज्याप्रमाणे विश्वजितने आपल्या भावना मांडल्यात त्या भावनेचं मी समर्थन करतो। विश्वजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बड़ा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा पटलाचा फक्त कुणाच्या तर षडयंत्रामुळे मिळाली नाही, बाकी आम्ही निवडून येतो हे त्यांनाही माहित होतं, त्यांना कुठेतरी खूपच होतं। हे जिल्ह्यातलं नेतृत्व जर तयार झालं तर आपण याच्यामध्ये कुठेतरी कमी पडू, त्यामुळे षडयंत्र करून आमची उमेदवारी रोखली गेली। होय, षडयंत्र करायला ते जिल्ह्यातले नेते नाव घ्यायला नाही घेणार नाही मी। आता आमची निवडणूक आहे, आमचा नेता निवडून यायला पाहिजे, हे आमचं ध्येय आहे। नाना पटोले आता महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं म्हणून सांगितलंय, आता काय भूमिका त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळा म्हटलं बरोबर आहे। गेल्या वेळी शिवसेना ही बीजेपी बरोबर निवडून आलते, ऐका, शिवसेना ही बीजेपी बरोबर निवडून आलते, त्यांनी आघाडी धर्म पाळला का? त्यांनी पाळलं ना आघाडी। त्यामुळे जनतेने ठरवलंय, ही जनतेचा कौल आहे, त्यावेळी विशाल दादाला मतदार करायचा आहे। कारण शिवसेनेचा इथं एक सुद्धा उमेदवार नसताना त्यांनी आयत्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केलाय। आयत्या बिळात इथली जनता घुसू देणार नाही, त्यामुळं हे इलेक्शन आहे, हे न भूतोंड भविष्य होणार आहे। त्यावेळी विशाल दादा हे, माझं नाव लक्ष्मण पांडुरंग चव्हाण, मी दरीबडचीचा डेप्युटी सरपंच आहे। कारण मतदार निवडणूक आयोगाने ठरवलंय तुम्हाला बंद पॅकेट दिलेलं, बंद पॅकेट म्हणजे काय सांगतो तुम्हाला, ऐका, त्याच्यामध्ये कुणाला कळता कामा नाही। एकच वादा विशाल दादा, फुलजा शिमशिम, ज्यावेळी पॅकेट खुलेल त्यावेळी लोकांना कळेल आणि विशाल दादा हा 1001 मता निवडून येईल असं मी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद।